नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 5 सुग्रणीचे घरटे याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगरण पक्षी कशा पद्धतीने घरटे बांधतो, त्याचबरोबर मुलांना या सुगरण पक्षामधले कोणकोणते गुण आवडतात आणि गुरुजींनी या सुगरण पक्षाबद्दल सांगितलेली माहिती आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पाहूया सुगरणीचे घरटे, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये वीवर बर्ड असं म्हणतात. बघा, इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे आणि ह्या चित्रामध्ये हा सुगरण पक्षी आपल्या चोचीने काय करत आहे? घरटे बांधत आहे. आणि हे घरटे कोणत्या झाडावर बांधत आहे? तर निंबाच्या झाडावर घरटे बांधत आहे. पाहूया हा पाठ. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. शाळा याचा अर्थ स्कूल, आणि ह्या स्कूलमध्ये एक निंबाचं झाड होतं. म्हणजेच त्या शाळेच्या परिसरामध्ये एक निंबाचं झाड होतं आणि ह्या निंबाच्या झाडावर हा सुगरण पक्षी आपलं घरटं बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे. आणि इथे ह्या शाळेतले मुलं, ज्यांचं नाव आहे अतुल, नैना, जॉन आणि सिमरन, हे काय करायचे? रोज शाळेमध्ये येताना जाताना त्या निंबाच्या झाडाजवळ थांबायचे आणि तिथे ते सुगरण पक्षी जिथे घरटे बांधायचा तिथे ते काय करायचे? थोडा वेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे ते निरीक्षण करायचे. आणि हे मुलं हा सुगरण पक्षी कशा पद्धतीने घरटे बांधतो याचं काय करायचे? ते निरीक्षण करायचे, म्हणजेच ऑब्झर्वेशन करायचे. त्यांच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. आणि हा सुगरण पक्षी अतिशय हालचाली करायचा, म्हणजेच मुवमेंट करायचा. हालचाली याचा अर्थ काय? मुवमेंट. तर हा हालचाली करत 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 आपलं काय करायचं? घरट विणायचा आणि ह्या मुलांचं मन काय करायचं? आकर्षित करायचा. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध, असे नैना नेहमी म्हणायची. आणि नैना म्हणायची की हा पक्षी अतिशय नियोजनबद्ध, म्हणजे सिस्टमॅटिक प्लॅनिंगने काय करायचं? आपलं घरट बांधायचा. कुठेही घाई करायचा नाही, गडबड करायची नाही आणि सगळे कसं नियोजनबद्ध असायचं या पक्षाचं काम, असं कोण म्हणायचं? नैना म्हणायची. या नैनाला तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. आणि नैनाला या सुगरण पक्षामधला कुठला गुण आवडायचा? तर सफाईदारपणा, क्लिनलीनेस, नीटनेटकेपणा आवडायचा. त्याचबरोबर जॉनला त्याची चिकाटी आवडायची. जॉनला काय आवडायची? त्या पक्षामधली चिकाटी आवडायची. चिकाटी याचा अर्थ काय? डिटर्मिनेशन. अतुलला त्याच्या कष्टाळू वृत्ती भावून जायची. आणि अतुलला काय आवडायचं? ह्या पक्षामधले कष्टाळू वृत्ती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हार्ड वर्किंग नेचर असं म्हणतो. तर हा गुण ह्या अतुलला आवडायचा. पुढे सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी. आणि सिमरनला वाटायचं की हा पक्षी अतिशय मेहनती आहे. मेहनती म्हणजे काय? कष्टाळू आहे. आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. आणि हा पक्षी आपल्या पिलांसाठी आणि आपल्या मादीसाठी काय करतो? सुरेख सुंदर असं घरटे बांधतो. त्यासाठी अपार मेहनत घेतो आणि हे घरटे बांधण्यासाठी खूप कष्ट देखील घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. आता ती म्हणते की खरंच खूप हा पक्षी काय करतो? जबाबदारीने काम करतो. जबाबदार याचा अर्थ काय? रिस्पॉन्सिबल व कुटुंबवत्सल. आणि आपल्या कुटुंबाविषयी प्रेम असल्यामुळे हा पक्षी अतिशय सुंदर असं घरट काय करत असतो? बांधत असतो. आता कुटुंबवत्सल याचा अर्थ काय? कुटुंबाविषयी प्रेम असलेला पक्षी. पुढे पाहूया. मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले. आणि एके दिवशी मुलं त्या घरट्याचं निरीक्षण करत असतात आणि त्याच वेळेस कोण येतं तिथे? गुरुजी येतात. आणि मग गुरुजी मुलांना विचारतात. गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात? आणि मग गुरुजी त्या मुलांना प्रश्न विचारतात की तुम्ही इथे रोज रोज काय करत आहात? काय पाहतात? आणि त्यावर मुलं काय म्हणतात पाहूया.
मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे. आणि मुलं या सुगरण पक्षाच्या घरट्याकडे काय करतात, बोट दाखवतात. बोट याचा अर्थ फिंगर. आणि म्हणतात की गुरुजी पहा, हा सुगरण पक्षी किती छान घरटे बांधतोय. गुरुजींनी घरट्याकडे पाहिले आणि मग गुरुजी देखील काय करतात, त्या सुगरण पक्षाच्या घरट्याकडे पाहतात आणि ते मुलांना म्हणाले. आणि मग गुरुजी पुढे मुलांना काय सांगतात ते पाहूया. मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. आता इथे नीटनेटके याचा अर्थ काय, क्लिनिनेस. मुलांनो, हा सुगरण पक्षी काय करतो, अतिशय नीटनेटकेपणे सिस्टमॅटिक पद्धतीने आपलं घर काय करत असतो, बांधतो. आणि ते पण घर कसं असतं, मजबूत म्हणजे स्ट्रॉंग असतं. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. आता इथे काय म्हटलेलं आहे, हा पक्षी आपल्या घरटं बांधण्यासाठी कोणकोणते सामान आणतो, तर गवताच्या बारीक काड्या. गवत याचा अर्थ काय, ग्रास. जे ग्रीन ग्रास असतं, जे सुकलेलं असतं, तर ते काय करतो, आधी गोळा करतो. आणि ह्या चिवट काड्या तो एकत्र गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. सुबक याचा अर्थ काय, आकर्षक. आणि भारी याचा अर्थ मजबूत, स्ट्रॉंग. तो घरटे काय करत असतो, विणत असतो. नक्षीदार विण पाहून या पक्षाला सुगरण पक्षी असे म्हणतात. आणि ह्या हा पक्षी आपल्या चोचीने अतिशय जाळीदार पद्धतीने काय करत असतो, आपलं घरटं विणत असतो, ज्याला इथे नक्षीदार विण असं म्हटलेलं आहे. म्हणून हा पक्षी नक्षीदार पद्धतीने आपलं घर विणत असतो, म्हणून त्याला कुठला पक्षी म्हटलेला आहे, सुगरण पक्षी म्हटलेला आहे. अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. आणि सुबक म्हणजे काय, आकर्षक आकार. म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे कोणीही ते घरट पाहिल की त्या घरट्याला काय होईल, आकर्षित होईल. असं घरट हा पक्षी काय करत असतो, बांधत असतो. सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते आणि हे घरट जेव्हा पूर्ण होतं त्यावेळेस तिथे सुगरण मादी म्हणजे फिमेल येते आणि ती काय करते, त्या घराचं निरीक्षण करते, ऑब्झर्वेशन करते. राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात ती राहणे ती पसंत करते. आणि ही मादी काय करते, त्या घरट्याचं निरीक्षण करते, ऑब्झर्वेशन करते. आणि ते जर घरट योग्य असेल, तिला आवडलं असेल, मजबूत असेल, तर अशा घरातच ती काय करते, राहायला येत असते. नीम बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. आता नीम म्हणजेच नेम ऑफ प्लांट, नीम अँड बबूल. तर या निंबाच्या आणि बाभळीच्या झाडावर हा पक्षी काय करत असतो, घरटे बांधत असतो. आणि हे घरटे पण कसं असतं, आपल्या झोक्यासारखं असतं. झोका आपण खेळतो ना, उन्हाळ्यामध्ये मामाच्या गावाला गेलो की आपण आंब्याच्या झाडाला घरटे बांधतो, झोका बांधतो. आणि ह्या झोक्यावर आपण बसतो आणि हेलकावे घेतो. तसं हा पक्षी देखील ह्या घरट्यासारखंच, आपलं हे जे घरटं आहे ते घरटं देखील कशासारखं बांधतो, झोक्यासारखं. म्हणजे त्याला कितीही वारा आला, पाऊस आला तरी ते इकडे तिकडे सरकू शकतं. म्हणजे झोक्यासारखं हेलकावे घेऊ शकतं, पण ते तुटू शकत नाही. असं ते घरटं काय करत असतो, हा पक्षी बांधत असतो. इथे तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात बघा, इथे एका दोरीसारखं ते घरटं विणत विणत तो खालीपर्यंत आलेला आहे. आणि पूर्ण तिथे बसण्यासाठी देखील तो काय करतो असतो, जागा सोडत असतो. आणि नंतर तो काय करू शकतो, आतमध्ये जाऊ शकतो. अशा पद्धतीने तो घरटं बांधत असतो. म्हणजेच हे घरटं झोक्यासारखं टांगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वादळातही हे घरटे शाबूत राहते. आता शाबूत याचा अर्थ स्ट्रॉंग. कितीही वारा आला, वादळ आलं तरी देखील त्या वादळामध्ये हे घरटं काय राहू शकतं, स्ट्रॉंग राहू शकतं, शाबूत राहू शकतं. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही. आणि गुरुजी म्हणतात की इतर पक्षी जे घरटं बांधतात त्या घरट्यासारखं, म्हणजेच त्या घरट्याच्या बरोबरीने या सुगरण पक्षाचं घरटं नसतं. कारण हा पक्षी अतिशय सुंदर आणि सुबक, एकदम मजबूत असं घरटं बांधतो. इतर पक्ष्यांचं घरटं हे काय असतं, हलकं असतं. म्हणजे वारा आलं की तरी ते घरटं काय होऊ शकतं, पडू शकतो. पण ह्या सुगरण पक्षाच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येणार नाही, असं गुरुजी सांगतात. पुढे गुरुजी म्हणतात, गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केली आणि मग गुरुजी ह्या
पक्षाचं काय करत असतात, कौतुक करतात. वाखाणणी याचा अर्थ काय, टू ऍडमायर, कौतुक करतात, स्तुती करतात की हा पक्षी अतिशय सुंदर पद्धतीने आपलं घरटं काय करत असतो, विणत असतो आपल्या कुटुंबासाठी. पुढे, बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली आणि जेव्हा ते घरटं विणणं चालू होतं त्यावेळेस ही मुलं रोज त्या घरट्याकडे पाहायचे, त्याचं निरीक्षण करायचे. आणि मग काही कालांतराने म्हणजे काही दिवसांनी पुन्हा ते मुलं त्या निंबाच्या झाडाजवळ आली आणि पाहता तर काय, सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झालेले होते. आणि फायनली या सुगरण पक्षाने काय केलेलं होतं, आपलं घरटं पूर्ण केलेलं होतं. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. आणि हे घरटं जेव्हा बांधणं चालू होतं त्यावेळेस एक सुगरण म्हणजेच मादी, सुगरण मादी फिमेल, ती काय करायची, एका झाडावर बसून त्या घरट्याचं निरीक्षण करायची. आणि जेव्हा ते घरटं फायनली पूर्ण झालं त्यावेळेस ती मादी त्या घरट्यामध्ये काय करायला आलेली होती, राहायला आली होती. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो. आणि मग नैना त्या पक्षाबद्दल म्हणते की हा पक्षी म्हणजे हा सुगरण पक्षी किती आकारबद्ध पद्धतीने आपलं घरटं बांधतो. आकारबद्ध याचा अर्थ काय, परफेक्टली शेप, एकदम परफेक्ट आपलं घर काय करत असतो, तो बांधत असतो. आणि ते पण कशाने, तेही चोचीने. जसं मानव आपलं घर आपल्या हाताने बनवतो, तसं हे पक्षी, पक्ष्यांना काही हात नसतात म्हणून ते आपल्या चोचीने आपलं घरटं काय करत असतात, विणत असतात. तसं ह्या सुगरण पक्ष्याने देखील आपल्या चोचीने हे परफेक्ट आणि सुंदर आकारबद्ध घरटं बनवलेलं आहे. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी. आणि ती म्हणते की आपल्याला देखील ह्या पक्षासारखंच घरटं बनवता येईल का? किती कसबी विणकर आहे. कसबी याचा अर्थ काय, कौशल्य, कुशल, कुशल. हा पक्षी अतिशय कुशल आहे आणि त्याने काय केलेलं आहे, एकदम स्किलफुल पद्धतीने आपलं घरटं काय केलेलं आहे, विणलेलं आहे. असं इथे नैना ह्या पक्षाबद्दल म्हणत असते. आता आपण ह्या सुगरण पक्षाच्या घरटे ह्या पाठाचे काही शब्दार्थ पाहणार आहोत. त्याआधी आता आपण सुगरण पक्षी कशा पद्धतीने घरटं सुरुवातीला विणतो आणि ते फायनली पूर्ण झाल्यावर कसं दिसतं. आता इथे बघा, सुरुवातीला तो काय करतो, छोट्या छोट्या काड्या गवताच्या गोळा करतो आणि त्या झाडाला टांगत असतो. आणि ते विणत विणत खाली येत येत तो काय करतो, एक छोटस विणत विणत आकार घेतो आणि पद्धतीने तो काय करतो, घरटं विणतो. आणि हे सुरुवातीचं हे घरटं असतं. जेव्हा पाऊस येण्याच्या आधी एप्रिल मे मध्ये हे पक्षी काय करतात, घरटं विणायला घेतात. आणि काही काही पक्षी पूर्ण म्हणजे छोटसच घरटं बनवतात, जे की त्यांना नुसतं उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी बांधलेलं असतं. आणि जेव्हा पाऊस सुरू होईल असं त्यांच्या लक्षात येतं, म्हणजेच एप्रिल मे जे महिना सुरू होतो त्यावेळेस तो काय करतो, पक्षी गवताच्या काड्या गोळा करतो आणि हे घरटं विणायला घेतो. आणि हे घरटं पूर्ण विणून झाल्यानंतर हे घरट्यामध्ये एंट्री करण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी खाली एक जागा सोडतो. आणि ह्या जागेतून तो काय करू शकतो, वरती जाऊ शकतो. आणि इथे एक म्हणजे दोरीसारखं तो विण घेतो आणि त्याच्यावर तो काय करू शकतो, बसू शकतो त्याच्या पिलांबरोबर. अशा पद्धतीने म्हणजे पाऊस जरी आला तरी तो त्या पावसामध्ये हे घरटं तुटू शकत नाही किंवा मोडू शकत नाही. अशा पद्धतीने ही घट्ट विण तो हा पक्षी विणत असतो. अशा पद्धतीने हे घरटे आपल्याला पाहायला मिळतात. आणि खास करून तुम्ही जेव्हा कधी खेड्यामध्ये जाल आणि खेड्यामध्ये पाणी भरण्यासाठी एक विहीर खोदलेली असते आणि ह्या विहिरीमध्ये हे अशा पद्धतीने या सुगरण पक्षाचे घरटे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण ह्या सुगरण पक्षीचे घरटे ह्या पाठाचे काही शब्दार्थ पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला शब्दार्थ आहे मजबूत, याचा अर्थ पक्के. सुबक म्हणजे सुंदर. शाबूत राहणे, टिकून राहणे. सर येणे, बरोबरी करणे. वाखाणणे, स्तुती करणे. कसब, कौशल्य. विणकाम म्हणजेच धागे एकमेकात गुंफून विणण्याचे काम. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सुगरणीचे घरटे हा पाठ अभ्यासलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण सुगरणीचे घरटे ह्याच पाठाचा स्वाध्याय देखील पाहणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हा सुगरण पक्षी कशा पद्धतीने घरटे
बांधतो हे तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करायला विसरायचं नाही. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे. धन्यवाद.